बंजारा समाजाचा एस टी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी। नमस्कार, पाहूया बातमीपत्र विस्ताराने। हैदराबाद गॅझेटियरप्रमाणे बंजारा समाज हा एस टी प्रवर्गात समाविष्ट होता, मात्र हैदराबाद संस्थानाच्या पासून मराठवाडा मुक्त झाला तेव्हापासून बंजारा समाज हा वेगळ्या प्रवर्गात येऊ लागला। तरी हैदराबाद गॅझेटरच्या नियमाप्रमाणे बंजारा समाजाला लाभ मिळावा या मागणीसाठी पुढील मोर्चे आंदोलनाचं नियोजन करण्यासाठी आज नांदेडमध्ये बैठक घेण्यात आली। पाहूया याविषयीचा हा वृत्तांत। बंजारों की बात करेगा वही देश पे राज करेगा, जो बंजारों की बात करेगा वही देश पे राज करेगा। जवाहरलाल महाराज की जय, वसंतराव नायक की जय, राणी जगदंबा की जय करण्यात आलं होतं। आणि पुढची दिशा अशी आहे की आज आमचे नांदेड जिल्ह्याची कार्यकारिणी समिती गठीत होईल आणि येत्या 4 दिवसामध्ये मराठवाड्याची जिल्हानिहाय समिती गठीत होईल आणि संपूर्ण तालुक्यामध्ये तहसीलवर भव्य असे मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तहसील मोर्चा झाल्यानंतर जिल्ह्याच्या किमान 1 लाख लोकांचं मोर्चाचं आयोजन संपूर्ण मराठवाड्यामध्ये करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर किमान 10 ते 20 लाख एवढा समाज बांधव मराठवाड्याच्या या महामेळाव्यासाठी आणि मोर्चासाठी उपस्थित राहणार आहे। त्याचे सर्व या ठिकाणी आम्ही नियोजन केलेलं आहे आणि उद्यापासूनच या समाजाला कुठल्याही परिस्थितीमध्ये आदिवासीचं आरक्षण, एस टीचं आरक्षण आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही। मग सरकार कोणाचंही असो आणि आम्ही कोणाला घाबरणारे नाही, कारण आम्ही यापूर्वी आदिवासी होतो, काल भी होतो, आज भी आहे आणि उद्या या आंदोलनाच्या नंतर आम्ही एस टी प्रवर्गामध्ये जाणार आहोत। सर, या आंदोलनाचं नेतृत्व कोण करेल? नेतृत्व संपूर्ण या ठिकाणचा समाज बांधव करणार आहे। इथं कोणी नेता नाही, इथं कोणी पुढारी नाही, इथं कोणते आमदार नाही, संपूर्ण सकल बंजारा जे तळागाळातलं कार्यकर्ता आहेत ते आंदोलनाचं नेतृत्व करणार। एक मिळत नाही म्हणून आमची मागणी जी आहेत, जे काही समजा काल मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट प्रमाणे जी काही समजा सवलत दिलेली आहे, जे काही आरक्षणाचं GR निघालेलं आहे त्याप्रमाणे हैदराबाद गॅझेटमध्ये आमचं नोंद आहे, ट्राईब म्हणून नोंद आहे, सेन्ससमध्ये सुद्धा नोंद आहे। त्या नोंदीप्रमाणे आम्हाला मराठवाड्यातील जे काही गोरबंजारा समाज आहे त्यांना एस टीचं आरक्षण मिळावं, एस टीची सवलत मिळावी या संदर्भात आंदोलन करण्यासाठी, आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी आमची ही बैठक आज आयोजित केली होती। त्याप्रमाणे आम्ही कमीत सगळ्या निर्णय आत्मस्थापन आज या ठिकाणी प्रिलिमिनरी चर्चा होती, चर्चा केलेली आहे। काय काय निर्णय घ्यायचा आम्ही डॉक्टर विनीत चव्हाण आत्ताच आपल्या सर्व माहिती दिलेली आहे, त्याच्यापुढे आपण नंतर देऊ आपल्याला की आज या ठिकाणी एवढं सांगू शकतो की बंजारा समाजाचं आतापर्यंत जे आहे एस टी समाज मिळालं पाहिजे ते आज रणनीती आज आम्ही निश्चित करत आहोत। यापुढील काय निर्णय होईल ते नंतर कळू, पण आज आम्ही बंजारा समाजासाठी आम्ही उद्या 17 तारखेला आम्ही निर्णय घेणार आहोत, काय ते ठोस निर्णय घ्यावा असं ठरलेलं आहे।